अकोले तालुक्यातील इंदोरी येथील नामांकित विधिज्ञ भाऊसाहेब नवले यांची कन्या पूजा भाऊसाहेब नवले हिने नुकत्याच झालेल्या MPSC परीक्षेत यश मिळवत करनिर्धारक अधिकारी पदावर निवड मिळवली आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गावकरी समूहातर्फे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी मामा नाईकवाडी, दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर यांच्या हस्ते पूजाला शाल, पुष्पगुच्छ, स्मृती चिन्ह आणि घड्याळ देऊन गौरव करण्यात आला। पूजाच्या यशामुळे इंदोरीसह संपूर्ण अकोले तालुक्याचा अभिमान वाढला असून गावात आनंदाचं वातावरण आहे। खरं तर आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा परिसरातील इंदोरी येथील अकोले संगमनेर न्यायालयातील नामांकित विधी तज्ञ म्हणून ॲडव्होकेट भाऊसाहेबजी नवले आमचे मामा यांनी आपल्या कार्यात त्यांनी त्यांच्या वकिली क्षेत्रामध्ये चांगला नावलौकिक केला। त्याचबरोबर सामाजिक कार्यात असेल, पक्षीय कामकाज करत असताना त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये एक चांगलं काम केलं। पण शेवटी म्हणतात संपत्तीपेक्षा संतती महत्त्वाची असते। खरं तर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलं, त्यांचा मुलगा हा सध्या प्रसाद भाऊसाहेब नवले यांनी देखील MPSC मधून यश संपादन केलं, तो सध्या कार्यरत आहे। त्याचाच आदर्श घेऊन त्याची बहीण आज पूजा भाऊसाहेब नवले यांनी देखील MPSC मधून एक चांगलं यश प्राप्त केलं। खरं तर ती इथे आल्यानंतर मला आनंद झाला। आनंद अशा गोष्टीचा होतोय का तिला एकाच महिन्यामध्ये सरळ सेवेत तिची 3 वेळा ती उत्तीर्ण झाली आणि आता MPSC मध्ये ह्याच महिन्यात ती उत्तीर्ण झाली। हा दुग्ध शर्करा योग। खरं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं हे कधीही पुढे जात नव्हते, पण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ते विविध क्षेत्रामध्ये दिसत आहेत। कोणी CA होत आहे, कोणी MPSC, UPSC विविध क्षेत्रात चांगलं काम करतायत आणि म्हणून आज देखील एक चांगल्या प्रकारचा योग आला। ती अभिनवची विद्यार्थिनी, सर्व तिचं शिक्षण इंग्रजीमध्ये माध्यमात झालं असेल, मात्र तिला विचारल्यानंतर तिला आदर्श कोणाचा, तर खरं तिने सांगितलं माझा भाऊ MPSC मधून तो पास झाला आणि माझ्या भावाचा मला आदर्श आहे। आणि ती विविध स्पर्धा आणि विविध परीक्षेमध्ये ती आजही देते। अजून तिला अपेक्षा आहे UPSCची आणि नक्कीच तिच्याकडे ते गुण आहेत, ती होऊ शकते। तिला चांगल्या प्रकारचं वातावरण मिळालं। खरं तर काही जण मुलं असे असतात का आपला बाप पत्रकार आहेत, आपला बाप वकील आहेत, माझा बाप पोलीस आहेत, मग या अविर्भावात राहतात आणि ते शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात। मात्र आपले वडील जरी वकील आहेत, मात्र कोणताही गर्व न बाळगता या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या आईवडिलांचं नाव रोशन केलं, गावचं नाव रोशन केलं। खरं तर ह्या कुटुंबाला मी माझ्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर असे रत्न नेहमी ग्रामीण भागात आहेत आणि शेतकऱ्याच्या रत्नांनी चांगले यश संपादन केले। या अगोदर देखील कोतो येथील आमचे पत्रकार शिवाय शेळके, आपलं अशोक शेळके यांच्या मुलांनी देखील 3दा MPSC पास झाला, त्याच्या दोन्ही मुली MPSC चांगल्या पास झाल्या आणि ही कन्या देखील हिने देखील सरळ सेवेत 3दा उत्तीर्ण झाली आणि पुन्हा एकदा MPSC मध्ये ती देखील उत्तीर्ण झाली। अजून तिच्या अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा नक्कीच ती पूर्ण करेल। शेवटी माणसाला आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, मी हे करणारच, आणि तसं तिने यश संपादन केले। तिच्या यशाबद्दल खरं तर आनंद वाटतो। तिचं यश, ती एक प्रवरा परिसरातील कन्या जरी असेल तर तिचा देखील इतर विद्यार्थिनींनी एक आदर्श घेतला पाहिजे। तिला आत्ता विचारल्यानंतर तिने सांगितलं पुण्यामध्ये सारथी रयत प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तिला योग आला, त्या ठिकाणी तिला चांगले मार्गदर्शन लाभलं, चांगलं यश संपादन झालं। खरं तर मी परमेश्वराला विनंती करेल नवले परिवारातील कन्या ती आवारी परिवारात जरी गेली असेल, पण शेवटी बाप म्हणून या प्रत्येकाला मुलगी ही सोन्याची पेटी असते। प्रत्येकाने हिचा आदर्श घेतला पाहिजे। प्रत्येक बापाला मुलगी महत्त्वाची असते, म्हणजे मुलगा आणि मुलगी एक समान मानून आज तिच्या भावाचा आदर्श तिने घेतला। भावाच्या मागे बहीण गेली आणि त्यांनी चांगलं नाव रोशन केलं। पुनश्च एकदा मी त्यांचं राज्य पत्रकार संघाच्या वतीने, आमच्या दैनिक समर्थ गावकरी समाजाच्या वतीने, AVP न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा चिंतितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव
धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.